हॅलो, टाइम टू कुक या चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीने अंडा करी। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम मी इथे 6 अंडी उकडून सोलून घेतलेली आहे आणि त्याला काटे चमच्याच्या सहाय्याने असे छिद्र पाडून घ्यायचे आहेत। आपण आता सर्व अंड्यांना मी अशा प्रकारे छिद्र पाडून घेतलेली आहे। आता आपल्याला त्यामध्ये एक पाव चमचा मीठ, पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर असं आपल्याला हे टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण अंड्याला असं कोट होईल या प्रकारे आपण त्याला मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने। आता गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये आपण एक चमचा खसखस, एक चमचा पांढरी तीळ आणि एक चमचा मगजबी, 2 चमचे फुटाण्याची डाळ हे असं आपण भाजून घेणार आहोत। आता हे भाजून झालेले आहे ते मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेत आहे आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ह्याची पावडर तयार करायची आहे। एकदम बारीक पावडर तयार झालेली आहे। आता कढईमध्ये थोडंसं तेल मी घेतलेलं आहे। त्यावरती आपल्याला उभा चिरलेला कांदा भाजून घ्यायचा आहे। लालसर गुलाबी कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। त्यामध्येच आपण खोबरं टाकायचं आहे। मी बारीक स्लाइस करून घेतले आहे खोबऱ्याच्या आणि आल्याच्या देखील बारीक स्लाइस करून घेतले आहे। साधारण 1 इंच आलं आहे आणि हे टोमॅटोच्या बारीक फोडी करून घेतलेलं आहे। 1 टोमॅटो आहे। आता हे आपण सर्व भाजून घ्यायचं आहे। आता हे भाजून घेतलेलं आहे मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे। जे आपण पावडर केली ती आधी बाजूला काढून ठेवूया आपण एका वाटीमध्ये आणि त्याच भांड्यामध्ये त्याच मिक्सर जारमध्ये मी हे कांदा लसूण अद्रकची पेस्ट करून घेते। तर ह्यामध्ये हे मिश्रण गार झाल्यावरती आपण वाटून घेणार आहोत। मिश्रण गार झालेलं आहे आणि हे मी अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण कढईमध्ये तेल टाकायचं आहे। 1 पळी साधारण मी इथे तेल घेतलेलं आहे। आता त्यामध्ये जिरे फोडणी करता जिरे घातलेले आहे आणि आपल्याला एक चमचा मी हा आपला घरगुती जो मसाला आहे तो वापरलेला आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर आणि इथे कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर अशी अर्धा चमचा घेतलेली आहे। आणि आता हे आपण असं तेलामध्ये थोडंसं भाजून घेऊया आणि जो आपण मिक्सरला वाटलेला मसाला आहे तो मसाला यामध्ये आता आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित। हे असं तेल सुटेपर्यंत आपण हा परतणार आहोत। पाणी टाकून घ्यायचं आहे थोडं, म्हणजे जळणार नाही आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे 5 ते 10 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। या पद्धतीने इथे तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता जे आपण खसखस, पांढरे तीळ आणि फुटाण्याची डाळ यांची पावडर केलेली आहे ते देखील टाकून घेतलेली आहे। ही आपण भाजून घेऊया। थोडंसं पाणी घालूया म्हणजे खाली लागणार नाही, मसाले आपले जळणार नाही। या पद्धतीने अजून थोडं पाणी घालते मी या प्रकारे आणि भाजून घेऊया व्यवस्थित या पद्धतीने। चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला 5 ते 10 मिनिटं। थोडंसं तेल घालते मी अजून, थोडं तेल घालून घेतले आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। मसाला आपला चांगला भाजला की भाजी चांगली होते, त्यासाठी मसाला 5 ते 10 मिनिटं कमीत कमी भाजायला हवा। तर आता इथे छान हे सगळे मसाले छान भाजून घेतलेले आहे मी। या प्रकारे चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। अशा प्रकारे मी सतत हलवून हा मसाला चांगला परतून घेतलेला आहे।
खाली जळू द्यायचा नाही आहे आपल्याला. आणि आता ह्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. तुम्हाला जेवढा रस्सा करायचा आहे, जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालायचं आहे. साधारण मी ह्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्याच्या नंतर आपण जे अंडी ठेवलेली आहेत मसाला लावून, ते ह्यामध्ये अंडी सोडून घ्यायची आहे ह्या पद्धतीने. आणि अंडी सोडल्याच्या नंतरही आपण एक उकळी येऊ द्यायची आहे त्याला. चांगली 5 ते 10 मिनिटं मंद गॅसवरती उकळी येऊ द्यायची आहे. कलर छान आलेला आहे भाजीला आपल्या, खूपच छान आलेला आहे कलर, तुम्ही बघू शकता. भाजी चवीला सुद्धा खूप छान झालेली आहे. आता आपण गार्निशिंगसाठी इथे कोथिंबीर टाकायची आहे. आणि आता 5 मिनिटं हे मी एक उकळी येऊ देणार आहे मंद गॅसवरती. आता 5 मिनिटं झालेली आहे उकळी येऊन आणि आपली अंडा करी तयार झालेली आहे. आता ही भाजी आपण सर्व करून घेऊया. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील.